मित्रांनो, राम राम. आज आपण बोरिकमधून होमिओपॅथिक बुक ऑफ मटेरिया मेडिका बोरिकमधून सल्फर आणि मटेरिया मेडिका प्युरामधून सल्फरशी संबंधित रेक्टम पाहणार आहोत. म्हणजे रेक्टमशी संबंधित लक्षणं पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हीच याच्यामध्ये कंपॅरिझन करा की कोणत्या बुक्समध्ये चांगले लक्षणं दिलेले आहेत आणि आपल्याला प्रॅक्टिससाठी कोणतं उपयोगी होणार आहे. मी बोरिकमधले इंग्रजीमधून लक्षणं वाचतो आणि मटेरिया मेडिका प्युरामधील सुद्धा काही इंग्रजीतून आणि काही मराठीतून जे शक्य होईल तेवढं वाचणार आहे. तर चला मित्रांनो, सुरू करू. सल्फर, रेक्टमशी संबंधित सल्फर. इचिंग अँड बर्निंग ऑफ ॲनस. पाइल्स डिपेंडंट अपॉन ॲब्डॉमिनल प्लेथोरा. फ्रिक्वेंट अनसक्सेसफुल डिझायर. हार्ड नॉटी insufficient stool. Child afraid on account of pain. Redness around the anus with itching. Morning diarrhea. Painless drives out of bed with prolapsus recti. Hemorrhoids, oozing and burning. मित्रांनो, जसे लक्षण होते तसे मी वाचले. आता नेक्स्ट आहे युरिनशी संबंधित बोरिकमधूनच. फ्रिक्वेंट मिक्चुरेशन इस्पेशली ॲट नाईट. इन्युरेसिस इस्पेशली इन स्क्रोफ्युलस अनटायडी चिल्ड्रन. बर्निंग इन युरेथ्रा ड्युरिंग मिक्चुरेशन लास्ट लॉंग आफ्टर. बर्निंग इन युरेथ्रा ड्युरिंग मिक्चुरेशन लास्ट लॉंग आफ्टर. म्युकस अँड पस इन युरिन. पार्ट्स sore over which it passes. Must hurry, sudden call to urinate. Must hurry, sudden call to urinate. Great quantities of colorless urine. Great quantities of colorless urine. आता मित्रांनो, आपण मटेरिया मेडिका प्युरामधून रेक्टमशी आणि युरिनशी संबंधित मराठीतून आणि शक्य होईल तेवढं इंग्रजीतून कोणते लक्षण आहेत ते पण पाहणार आहोत. तर मित्रांनो, साधारण रेक्टमशी संबंधित सल्फरचे लक्षण मटेरिया मेडिका प्युरामधून 317 नंबरच्या लक्षणापासून सुरू होतात. तर सर्वात लक्षण पहिलं आहे संडासनंतर पोटात पीळ बसल्यासारखं. काय? संडासनंतर पोटात पीळ बसल्यासारखं होते. तर त्याचं आहे इंग्रजीतून आफ्टर स्टूल पिंचिंग इन द बेली. नेक्स्ट आहे इंग्रजीमधूनच आफ्टर मिडनाईट कोलिक पेन इन द राईट साईड ऑफ ॲब्डॉमिन. त्याला मराठीतून आपण मध्यरात्रीनंतर पोटात उजव्या बाजूला कोलिक. नेक्स्ट आहे अन्ननलिकेत व्रण. अन्ननलिकेत म्हणजे किंवा बॉवेलमध्ये व्रण, अल्सर. त्याला आपण इंग्रजीतून म्हणू अल्सर इन द बॉवेल. नेक्स्ट 320 नंबरचं लक्षण आहे मित्रांनो, दिवसातून 4 वेळा संडाससह पोटात पीळ, चिमटा संडासपूर्वी आणि दरम्यान. त्याला इंग्रजीतून आपण वाचू 4 stools in the day with pinching in the belly before and during their evacuation. त्यालाच आपण मराठीतून वाचू परत, दिवसातून 4 वेळा संडाससह पोटात पीळ किंवा चिमटा बसल्यासारखं किंवा मुरड संडासपूर्वी आणि संडास करताना म्हणजे त्याच्या दरम्यान. नेक्स्ट लक्षण आहे मित्रांनो, पोटात खूप वायू. आता त्याला इंग्रजीतून मच फ्लॅटुलन्स फक्त. नेक्स्ट आहे इंग्रजीमधून रमलिंग इन हायपोगॅस्ट्रियम ॲज व्हेन वन हॅज गॉन विदाऊट फूड. त्याला मराठीतून वाचू आपण
हायपोगॅस्ट्रिक रिजनमध्ये गुडगुड जणू काही उपाशी पोटी असल्यासारखं. हायपोगॅस्ट्रियम रिजनमध्ये रमलिंग किंवा गुडगुड जणू काही उपाशी पोटी असल्यासारखे. नेक्स्ट लक्षण आहे मित्रांनो, पोटामध्ये गुडगुड, गुरगुर, कुरकुर आवाज. त्याला इंग्रजीतून आपण वाचू, रमलिंग इन हायपोगॅस्ट्रियम ॲज व्हेन वन हॅज गॉन विदाउट फूड. इंग्रजीतून वाचू आता त्याला पुढचं लक्षण, रमलिंग, रॅटलिंग अँड गर्गलिंग इन द ॲबडॉमिन इमिजिएटली ड्युरिंग प्रूविंग. नेक्स्ट लक्षण आहे, पोटामध्ये गुडगुड जणू काही खूप आंबट बियर पिल्यामुळे. त्यानंतर ताबडतोब संडासला जावे लागणे, तेव्हा पोटात कापल्यासारखी होऊन शौच होते. त्यावेळेस मलाचा म्हणजे शौचचा पहिला भाग कडक व राहिलेला भाग पातळ, श्लेष्मारहित सकाळी आणि संध्याकाळी उशिरा हे सर्व होते. नेक्स्ट लक्षण आहे, मार लागल्यासारखा पोटाच्या मांसपेशीमध्ये स्पर्श केल्यावर वेदना. मार लागल्यासारख्या पोटाच्या मांसपेशीमध्ये स्पर्श केल्यावर वेदना जाणवतात. नेक्स्ट लक्षण आहे मित्रांनो, जांघेमध्ये सतत दाब जो प्युबिक रिजनमध्ये पसरतो, जसं तिने तेथे घट्ट बांधलेलं आहे अशी सेन्सेशन होते. मित्रांनो, यालाच आपण इंग्रजीमधून वाचू आता, persistent pressure in the groin passing over the whole pubic region as though she were tightly bound there. नेक्स्ट आहे टिअरिंग इन द इन्ग्वायनल ग्लँड्स ऑन बोथ साईड. प्रश्नार्थक आहे मित्रांनो, टिअरिंग नंतर प्रश्नार्थक चिन्ह आहे. टिअरिंग इन द इन्ग्वायनल ग्लँड्स ऑन बोथ साईड, त्याला आपण मराठीतून वाचू, दोन्ही बाजूच्या इन्ग्वायनल ग्लँड्समध्ये फाडल्यासारख्या वेदना. नेक्स्ट लक्षण आहे, इन्ग्वायनल रिंगच्या भागात बाहेरच्या दिशेने दाब, जसा हर्निया तेथून बाहेर येईल अशा प्रकारचं लक्षण आहे मित्रांनो. ते आपण इंग्रजीतून वाचू, फोर्सिंग इन द रिजन ऑफ इन्ग्वायनल रिंग ॲज दो अ हर्निया वूड कम थ्रू देअर. मित्रांनो, इंग्रजीतूनच पुढचं लक्षण वाचू, बिफोर स्टूल पेन इन बॉवेल. त्याला आपण शौच होण्यापूर्वी पोटात किंवा शौच होण्यापूर्वी पोटात वेदना, पेन इन बॉवेल. नेक्स्ट लक्षण आहे मित्रांनो, शौचनंतर पोटात मार लागल्यासारखं हळवेपणा. शौच नंतर पोटात मार लागल्यासारखे हळवेपणा. नेक्स्ट लक्षण आहे, शौचनंतर खूप थकवा. त्यालाच आपण इंग्रजीतून वाचू, आफ्टर स्टूल ग्रेट एक्झॉशन. नेक्स्ट, ड्युरिंग स्टूल इन द इव्हिनिंग नॉशिया व्हेरी सिव्हिअर ॲज दो शी मस्ट ओमिट. त्याला आपण मराठीतून वाचू, संध्याकाळी संडास करतेवेळी खूप मळमळ, जसं तिला उलटी करावीच लागेल. नेक्स्ट लक्षण आता मित्रांनो, दुपारपूर्वी 2 वेळा पातळ संडास झाल्यानंतर पोट दुखते. मित्रांनो, ही खूप महत्त्वाचीच लक्षणं इंग्रजी आणि मराठीतून दोन्ही याच्यातून वाचेल. संडासद्वारे हवा जात आहे अशा संवेदना होत असताना पातळ पॅपी म्हणजे पित्त समान शौच आपोआप आणि ताबडतोब होते. नेक्स्ट लक्षण आहे मित्रांनो, पोटात कापल्यासारख्या वेदना होतात, त्यानंतर वारंवार पॅपी शौच होते. नेक्स्ट लक्षण आहे मित्रांनो, शौच पटकन क्विकली आणि जवळपास आपोआप होते. तो वेळेवर अंथरुणातून उठून बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे पहा तुम्ही. नेक्स्ट लक्षण आहे, 4 दिवसांसाठी डायरिया.
नेक्स्ट लक्षण आहे डायरिया म्हणजे अतिसार 6 वेळा दिवसातून होते, त्यामुळं तो अशक्त होऊन भोवळ येते म्हणजे फेंटिंग. सुरुवातीला अंशतः गरम घाम येतो, त्यानंतर कपाळावर व पायावर थंड घाम येतो आणि जीभ पांढरी होते. मित्रांनो, जिभेचा कलर पांढरा होते. नेक्स्ट वारंवार अर्धवट पातळ शौच होते. नेक्स्ट लक्षण आहे मित्रांनो मराठीमध्येच, दिवसातून 3 वेळा म्हणजे 3दा श्लेष्मासह मल म्हणजे स्टूल विथ म्युकस, त्याला आपण इंग्रजीतून म्हणू 3 टाइम्स इन द डे स्टूल विथ म्युकस. 3 टाइम्स इन द डे स्टूल विथ म्युकस. नेक्स्ट आहे स्टूल व्हेरी स्लायमी, त्याला आपण इंग्रजीतून मराठीतून वाचू खूप चिकटसर चोपडी मल. नेक्स्ट आहे श्लेष्मायुक्त म्हणजे लंपी मल. नेक्स्ट स्टूल इन लम्प्स बट नॉट हार्ड. नेक्स्ट आहे कधी कधी बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन. नेक्स्ट 2 दिवसासाठी मलबद्धता, त्यानंतर पोटात वेदना न होता नकळत शौच होते. नेक्स्ट खूप कमी म्हणजे टू स्कॅन्टी आणि अपुरी शौच होते. नेक्स्ट वारंवार संडासला जाण्याची इच्छा पण संडास होत नाही. नेक्स्ट टेनिस्मस म्हणजे कुंथन. नेक्स्ट त्याला अचानक संडासला जाण्याची इच्छा होते आणि मल नरम व सामान्य असूनही त्याला संडास करतेवेळी संडास येण्याअगोदर खूप जोर द्यावा लागतो. नेक्स्ट कडक मलासह गुदाशय व गुदद्वारात आग. नेक्स्ट कडक शौच किंवा मल, त्यानंतर जसे गुदाशयात दुखते तसे नरम शौच झाली तरी गुदाशयात दुखते म्हणजे वेदना होतात. वेदना शौचनंतर तासनतास कुंथन चालू असते आणि गुदद्वारात वेदनेमुळे त्याला बसता येत नाही. नेक्स्ट रात्री सतत संडासला जाण्याची इच्छा, तिला 10 वेळा संडासला जाण्यासाठी अंथरुणावरून उठावे लागते. तिला गुदद्वारात गोळी लागल्यासारख्या वेदना होतात आणि गुदद्वारातील हळवेपणा सोअरनेसमुळे बसता येत नाही आणि झोपताही येत नाही. तिला असं वाटते तिने जोर लावून पूर्ण मल बाहेर टाकला आहे आणि जखम झाली आहे म्हणून सुया टोचल्यासारखी गुदद्वारात वेदना होते, विशेषतः जेव्हा गुदद्वार आत ओढल्यासारखे करते तेव्हा. नेक्स्ट अवघड पण बाहेर टाकण्यास कठीण, कडक नसलेल्या मलानंतर अवघड असते पण बाहेर टाकण्यास कठीण, कडक नसलेल्या मलानंतर भयंकर अशा सुया टोचल्यासारख्या वेदना होतात गुदद्वारापासून गुदाशयापर्यंत, त्यामुळे ती जवळजवळ बेशुद्ध. त्यानंतर तिला थंडी वाजते व थकवा येतो. नेक्स्ट मलविसर्जन करत नसतानाही गुदद्वारात गोळी लागल्यासारखी तीव्र वेदना, ज्यामुळे श्वास थांबल्यासारखा होतो. नेक्स्ट साधारण मलविसर्जन करतानाही गुदाशयात कापल्यासारख्या वेदना. नेक्स्ट मलविसर्जन झाल्यानंतर गुदाशयात दिवसभर ठणकणारी वेदना म्हणजे थ्रोबिंग पेन. नेक्स्ट मलविसर्जनाच्या वेळी गुदाशय बाहेर येते. नेक्स्ट साधारण मलविसर्जन नंतर मूळव्याधचा कोंब बाहेर येतो. नेक्स्ट 360 नंबरचं, गुदाशयात भरल्यासारखा दाब जाणवतो म्हणजे गुदाशय भरून असल्यासारखं वाटते. नेक्स्ट गुदाशयात गुडगुड म्हणजे रमलिंग होते. नेक्स्ट संध्याकाळी बसल्यानंतर गुदाशयात जंत असल्यासारखी वळवळ किंवा जळजळ जाणवते. नेक्स्ट गुदाशयात खाज येते. नेक्स्ट इंग्लिशमधून पाहू लक्षण आपण, व्हेन लाईंग स्ट्रँगलिंग सोअर पेन इन रेक्टम, त्यालाच आपण मराठीतून पडून राहिल्यावर म्हणजे आडवं पडून राहिल्यावर गुदाशयात स्ट्रँगलिंग सोअर पेन अडकून पडल्यासारख्या वेदना.
म्हणजे पडून राहिल्यावर गुदाशयात अडकून पडल्यासारख्या म्हणजे काहीतरी अडकून पडल्यासारख्या वेदना होतात. नेक्स्ट लक्षण आहे दोन नितंबामध्ये जखम झाल्यासारख्या वेदना. त्याला आपण इंग्रजीतून म्हणू साधारणतः सोअर पेन बिटवीन द नेट्स. नेक्स्ट इंग्रजीतूनच आपण पाहू आफ्टर स्टूल कॉन्ट्रॅक्टिव्ह पेन इन ॲनस. त्याला मराठीतून आपण पाहू मलविसर्जनानंतर गुदद्वारात आकुंचनयुक्त वेदना म्हणजे कॉन्ट्रॅक्टिव्ह पेन. नेक्स्ट आहे पेरिनियममध्ये आकुंचने जाणवतात. नेक्स्ट आहे गर्द तपकिरी लघवी होते. नेक्स्ट आहे काही तास बाहेर ठेवलेली लघवी किंवा मूत्र आपण त्याला गढूळ होते. काही तास बाहेर ठेवलेली लघवी मूत्र गढूळ होते. नेक्स्ट आहे 370 नंबरचं लघवीमध्ये लालसर गाळ असते. नेक्स्ट आहे खूप दुर्गंधीयुक्त मूत्र असते. नेक्स्ट आहे लघवी जवळपास पाण्यासारखी आणि खूप वारंवार होते. नेक्स्ट आहे त्याला मध्यरात्रीनंतर लघवीला जाण्यासाठी उठावेच लागते आणि मोठ्या प्रमाणात लघवी होते. नेक्स्ट त्याला रात्रीतून 2 वेळा लघवीसाठी अंथरुणातून उठावेच लागते. नेक्स्ट रात्रीला लघवीची तीव्र इच्छा. नेक्स्ट लघवीला थोड्या वेळासाठीही रोखू शकत नाही. नेक्स्ट वारंवार म्हणजे ताबडतोब लघवीला जावे लागते. नेहमीच तिला थोड्या अंतराने म्हणजे थोड्या वेळाने लघवीला जावेच लागते. नेक्स्ट नेहमी त्वरित लघवीला जावे लागते. नेक्स्ट मूत्रमार्गात सतत लघवी होत असल्यासारखी जाणीव. नेक्स्ट लघवीची तीव्र इच्छा. जसेही त्याला लघवीला जाण्याची इच्छा होते त्याला ताबडतोब लघवीला जावे लागते, नाहीतर त्याला लघवी कपड्यात किंवा आपोआप होते. नेक्स्ट आहे इंग्रजीमधून व्हेन ही पासेस वॉटर इट कम्स अवे विथ ग्रेट फोर्स. त्यालाच आपण मराठीत वाचू जेव्हा तो लघवी करत असतो तेव्हा ती म्हणजे लघवी दाबाने बाहेर येते. नेक्स्ट आहे वारंवार लघवी करतो किंवा होते. नेक्स्ट सतत लघवी करण्याची इच्छा पण प्रत्येक वेळेस थोडीच होते. नेक्स्ट लघवीचा प्रवाह खंडित होते. नेक्स्ट लघवीचा खूप पातळ प्रवाह म्हणजे बारीक एकदम थिन. नेक्स्ट हेच इंग्रजीतून आपण पाहू एकदा मच थिनर स्ट्रीम ऑफ युरिन. हे आपण त्याला इंग्रजीतून म्हणता येईल. आता नेक्स्ट लक्षण आहे शी हॅज फ्रिक्वेंट अर्जिंग टू युरिनेट इच टाईम प्रिसेडेड बाय कटिंग इन द हायपोगॅस्ट्रियम. मराठीतून वाचू आता तिला वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होते. प्रत्येक वेळी लघवीला जाण्या अगोदर हायपोगॅस्ट्रियममध्ये कापल्यासारखी वेदना होते. नेक्स्ट लघवी करण्या अगोदर पोटात कापल्यासारखं होते. नेक्स्ट मूत्राशयावर खूप दाब जाणवतो. नेक्स्ट लघवी करतांनी शेवटी आणि नंतर लघवी करतांनीच त्या लघवी करण्याच्या शेवटी आणि नंतर लघवीच्या नलिकेत कापल्यासारखं होते. नेक्स्ट जणू काही लघवी ॲसिडिक आहे अशामुळं परत वाचतो लघवी करतांनी शेवटी आणि नंतर लघवी झाल्याच्या नंतर लघवीच्या नलिकेत कापल्यासारखं होते. जणू काही लघवी ॲसिडिक आहे. नेक्स्ट लघवी करतांनी लघवीच्या नलिकेच्या पुढच्या भागात आग होते. नेक्स्ट आहे लघवी करत नसतानाही लघवीच्या नलिकेच्या पुढच्या भागात पुढच्या आणि बाहेरच्या भागावर आग होते. परत वाचतो लघवी करत नसतानाही लघवीच्या नलिकेच्या पुढच्या आतल्या आणि बाहेरच्या भागावर आग होते. नेक्स्ट लघवी नलिकेत जळजळ किंवा आग. नेक्स्ट लघवी नलिकेच्या मध्यभागात खाज. नेक्स्ट लघवी नलिकेच्या पुढच्या म्हणजे फोरपार्टमध्ये च्या भागात शिवल्यासारखं म्हणजे स्टिचेस. नेक्स्ट शौच करण्यापूर्वी आणि
करताना लघवी नलिकेत कापल्यासारखं होते, म्हणजे तशी वेदना होते. नेक्स्ट, लघवी नलिकेत वेदना जशा गनोरियाच्या सुरुवातीला होतात तशा. नेक्स्ट, मूत्रमार्गाच्या तोंडावर दाह आणि लालपणा. नेक्स्ट, शिश्नामध्ये पेनिसमध्ये शिवल्यासारखं. नेक्स्ट, सकाळी लघवी करताना शिश्नात गोळी लागल्यासारखी, विशेषतः ग्लान्समध्ये लिंगमण्यात जसं युरेथ्राला छिद्र पडत आहे तेव्हा. लघवी फक्त सुरुवातीला थेंब होते, नंतर पूर्णपणे थांबते, नंतर होतच नाही. नेक्स्ट, 400 नंबरचं लक्षण आहे प्रिफ्यूजवर सूजन आणि लाली, लिंगमण्यावर खाज. प्रिफ्यूजवर सूजन आणि लाली. नेक्स्ट आहे लिंगमण्यावर खाज. मित्रांनो, आता आपण इथे थांबू. आता तुम्हीच विचार करा की बोरिकमध्ये रेक्टमशी रिलेटेड आणि युरिनशी रिलेटेड किती लक्षणं दिलेले आहेत. त्यावरून आपण रेमेडी सिलेक्शन करू शकतो का, आणि मटेरिया मेडिकामध्ये प्रूव्हिंगच्या दरम्यान जे लक्षणं दिले आहेत त्यावरून आपण सिलेक्शन करू शकतो का. तर त्यापैकी आपण कोणत्या लक्षणावरून आपण रेमेडी सिलेक्शन करू शकतो हे तुम्हीच ठरवा. बोरिकमध्ये खूपच कमी लक्षणं दिलेले आहेत आणि मटेरिया मेडिका प्युरामध्ये भरपूर लक्षणं दिलेले आहेत. जे आपण मराठीतून जर ऐकले तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते जाऊन बसतील आणि जेव्हा केव्हा अशा प्रकारचा पेशंट आपल्यासमोर असेल तेव्हा आपल्याला ते रिकॉल होतील आणि आपण रेमेडी सिलेक्शन करू शकू किंवा डिफरन्शिएट करण्यास आपल्याला मदत होईल. तर मित्रांनो, यामुळंच आपल्याला मटेरिया मेडिका प्युरा म्हणजे जे आपले सोर्स बुक आहेत ते फॉलो केले पाहिजे आणि त्यामधूनच आपण अभ्यास केला पाहिजे. माझा हा छोटासा प्रयत्न आहे की आपल्या महाराष्ट्रीयन मुलांना किंवा डॉक्टरांना, जे होणारे होमिओपॅथिक डॉक्टर्स आहेत, जे आम्हाला अशा मराठीच्या मीडियममधून असे लक्षणं ऐकायला मिळाले नाही, ती थोडीशी उणीव माझ्या परीनं, माहीत नाही कधीपर्यंत मी हे पूर्ण करू शकेल किंवा होणार नाही हे मला माहीत नाही, पण हा छोटासा प्रयत्न मी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठीही करत आहे आणि होमिओपॅथिकच्या फ्युचरच्या डॉक्टरांसाठी करीत आहे. तर मित्रांनो, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाकीच्याही मित्रांना तुम्ही किंवा स्टुडंट्सला पाठवा, जेणेकरून त्यांना रेमेडी सिलेक्शनसाठी फ्युचरमध्ये मदत होईल. मित्रांनो, धन्यवाद. राम राम.